नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सत्रात मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आम्ही काल एक विशेष अशी घोषणा केलेली आहे. मी म्हणजे बाबाराव मुसळे यांनी, लेखक बाबाराव मुसळे यांनी कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार 2025ची घोषणा केलेली आहे. योजनेचं नाव पुन्हा एकदा सांगतो. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी योजना 2025. आणि काय झालं यावर्षी, अर्थात टर्मची लक्षात घ्या, हे वर्ष दुसरं आहे आमचं. गेल्या वर्षी सुरुवात होती, पहिलं वर्ष होतं. ह्या कादंबऱ्या आम्ही कोणाच्या मागितल्या? ग्रामीण कादंबऱ्या. ही ज्यांची पहिलीच कादंबरी असेल, प्रकाशित झालेली पहिलीच ज्यांची कादंबरी असेल, त्यांच्या आम्ही कादंबऱ्या मागितल्या. आणि त्यात 14 कादंबऱ्या आम्हाला प्राप्त झाल्या. त्या 14 कादंबऱ्या, त्याचं प्रथम वाचन मी केलं, स्वतः जबाबदारीनं केलं. त्यातल्या 3 कादंबऱ्या मला ज्या पुरस्काराच्या अधिक जवळ जाऊ वाटणाऱ्या आहेत अशा वेगळ्या केल्या, 3 कादंबऱ्या. आणि मग त्या 3 कादंबऱ्याची एक एक प्रत मी आणखी 2 परीक्षकांना दिली. त्यातले एक परीक्षक ज्येष्ठ कवी आणि समीक्षक मोहन सिरसाट, आणि दुसरे एक विलक्षण वाचनवेड असणारा माणूस आहे आमच्या इथे, प्राचार्य भास्कर गायकवाड. त्या दोघांनी वाचल्यानंतर मग आम्ही तिघांनी एका बैठकीत, अर्थात त्यावेळेस आमचे जे आयोजक आहेत प्राध्यापक गजानन वाघ यांनाही मी सामील केलं. आणि मग आम्ही चौघांनी मिळून त्यावर चर्चा केली की या 3 पैकी कोणती कादंबरी असायला पाहिजे. आणि मग त्या चर्चेतून आमच्या हाती ऋषिकेश गोल्हार यांची शब्दवेध बुक हाऊस औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेली रानोबाचा माळ नावाची कादंबरी आम्ही फायनल केली, म्हणजे ठरवली पुरस्कारासाठी. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार आम्ही येत्या 6 जून 2026ला, म्हणजे शनिवारी, एका सामान्य नव्हे पण भव्य अशा कार्यक्रमामध्ये आणि उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते त्या लेखकास देणार आहोत. पुरस्काराचं स्वरूप आहे 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. तर थोडंसं या पुरस्काराबाबतीत मी आपल्याला सांगतो की हा जो पुरस्कार आहे, कला गंगा पुरस्कार, यातलं कला गंगा हे काय आहे, तर हे माझ्या मायचं नाव आणि बाबांचं नाव आहे. मायचं नाव कलावती आणि बाबांचं नाव गंगाराम. त्यातून हे कलागंगा असं नाव आम्ही निवडलं आणि त्या नावानं हा पुरस्कार देतो. आमच्या अटीनुसार ग्रामीण कादंबरी तर पाहिजेत, पण विषय कोणता पाहिजेत, तर ग्रामीण जीवनाशी निगडीत असा आणि त्यातल्या त्यात जर कृषी जीवन ज्याच्यामध्ये असेल असा जर असेल तर आम्ही त्याला प्राधान्य देत असतो आणि दिलंही. गेल्या वर्षी पहिला पुरस्कार आम्ही जाहीर केला होता. तो पुरस्कार आम्हाला 21 प्रवेशिका त्यावेळेस प्राप्त झाल्या होत्या. त्या 21 प्रवेशिकांमधून राधानगरी कोल्हापूरचे पांडुरंग पाटील यांच्या नांगरमुठी ह्या कादंबरीला आम्ही जाहीर केलेलं होतं. ती सुद्धा अतिशय लक्षणीय अशी कादंबरी होती. आणि ही ऋषिकेश गोल्हार यांची ही रानोबाचा माळ ही कादंबरी तशीच लक्षणीय आहे.
थोडीशी या कादंबरीबद्दल 1-2 मिनटामध्ये मी सांगतो, गैर होणार नाही. या लेखकांना निवडलेला विषय हा इतका मनात रुतून बसणारा आहे की एक विस्थापित माणूस. आता विस्थापित का? तो आवर्षणानं विस्थापित झालेला आहे. हा राहणारा कुठला? तर गंगथडी ज्याला म्हणतो आपण. गंगथडी म्हणजे गोदावरी नदी. आम्ही गोदावरीच्या पूर्व भागात राहतो म्हणून गोदावरीचा पलीकडचा आणि गोदावरीचा अलीकडचा असा उल्लेख करतो. तर या गंगाथडीच्या पलीकडच्या भागात जे बालाघाटचे डोंगर आहेत, मला वाटतं बहुतेक तो बीड आणि नगर असा काहीतरी जिल्हा असावा, त्यातल्या एका डोंगरात वसलेल्या गावात, की ज्या गावात कुठलीही ओलिताची जमीन नाही, पावसाच्या भरोशावर जमीन, आणि पिकली तर पिकली, नाहीतर मग शेतकऱ्यांना कुठेतरी ऊसतोडीला जावं लागते, ही परिस्थिती आहे तिकडे. पण हा माणूस ऊसतोडीला जात नाही. या परिस्थितीमध्ये तो गावातून, तो आणि त्याची बायको, दोघं जण आहेत कुटुंबामध्ये, लेकरू बाळ काही नाही. त्याचे जे बैल आहेत ते अतिशय तयार आहेत आणि त्याचा बैलांवर निरतिशय प्रेम आहे. बैलांचं सुद्धा तसंच प्रेम आहे. पुढे एका प्रसंगामध्ये बैल त्याला एका कठीण प्रसंगातून वाचवत असतात. तर या बैलांसाठी, म्हणजे स्वतःचं पोट तर आहेच, बायकोचं पोट तर आहेच, पण बैलांना सुद्धा चारा मिळाला पाहिजे या अपेक्षेनं तो गाव सोडतो. गंगथडीच्या अलीकडल्या काठावर येतो. नदी भरलेली असते, म्हणजे नदीला पाणी असते आणि त्या पाण्यातूनही वाट काढण्यासाठी कोळी मदत करत असतात. तर तो अलीकडल्या काठावर येतो आणि अलीकडचा काठ आणि पलीकडचा काठ याच्यामध्ये गजबचा फरक दाखवलेला आहे. पलीकडचा त्याच्या गावाकडचा काठ हा समजा डोंगराळ आणि रखरखीत असा, तर अलीकडला काठ हा बारमाही हिरवागार ओलिताची शेती असलेला. ते चित्र जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला इतका आनंद होतो. मग त्याला रस्त्यानं चालत असताना कुठेतरी माहिती कळते की बुवा इथे एक गाव आहे, की त्या गावाला एक रानोबाचा माळ म्हणून एक माळ आहे आणि त्या माळावर जी जमीन आहे किंवा त्या माळाभोवतालची जमीन आहे ती लोक फारशी लक्ष देऊन कसत नाहीत त्या गावातले लोक. कारण तिथं एक भीती, दहशत अशी दाखवलेली असते की जर रात्रीच्या वेळी तिथं कोणी थांबलं शेतामध्ये तर तिथे कोणीतरी तो रानोबा जो येतो आणि तो हल्ला करतो आणि माणसाला सुद्धा मारून टाकू शकतो. त्यामुळे दिवसा ते लोक तिकडे जातात आणि फारशी त्या शेतांची काळजी घेत नाही. मग त्या गावामध्ये येऊन हा तिथल्या एका पाटलाला भेटतो, ज्या पाटलाची जमीन त्या रानोबाच्या माळावर असते. आणि सांगतो पाटील त्याला की तू कसू शकतो, पण त्याला पाटील कल्पना देत नाही की बुवा यात रहस्य वगैरे काही आहे, असं काही नाही. सांगतो ठीक आहे जा. एका गाड्याला पाठवून तो तिथं त्याला जमीन दाखवून देतो. आणि मग काय होते, तो तिथं राहतो, वास्तव्य करतो, छोटीशी झोपडी बांधतो, बैलांसाठी एक कुडाण करतो. बैलही सुरक्षित राहिले पाहिजेत, आपलाही जीव सुरक्षित राहिला पाहिजे. आणि काय होते की एक दिवस त्याची बायको तिथं एका झाडाखाली एक दगड मांडून देवाची सुद्धा तिथं आराधना करते, म्हणजे देवही स्थापन झालेलं आहे तिथं. आणि अशा पद्धतीने तिथं एक प्रसंग दाखवलेला आहे की अमावशीच्या रात्रीला हा कोणी रानोबा नावाचा जो माणूस, जे त्याला कळलं, नंतरच्या काळात कळलं की इथं असं होते, आणि तोही त्या अपेक्षेनं अमावस्येच्या दिवशी त्याची वाट पाहत असतो झाडाच्या खोडाआडी लपून. आणि मग तो रानोबा येतो कधीतरी आणि तो रानोबाच्या लक्षात येते की हा इथं आलेला आहे आणि रानोबा त्याच्यावर हल्ला करतो, त्याची गाय त्याच्यावर हल्ला करते. पण हे त्याच्या बैलांच्या लक्षात येतं आणि ते बैल स्वतःचं दावं तोडून त्याला त्या हल्ल्यातून वाचवतात. काय होते, बायकोच्या आग्रहामुळे ते तिथून मग तो गाव सोडून आपल्या गावाकडे येतो. पण त्याच्या डोक्यातून ते जाते. गावातल्या आणखी एका माणसाला त्याचं कुटुंब घेऊन तो पुन्हा आहे, ते दोघं मोठ्या हिमतीनं राहतात. पुढं त्या रानोबाचाही जो काही रहस्याचा पट असेल तो उलगडला जातो आणि हळूहळू मग
वेगवेगळ्या गावची माणसं तो तिथं बोलवतो, जी विस्थापित झालेली आहे धरणामुळे. अलीकडच्या गंगेच्या अलीकडच्या थडीवरची काही गावांची माणसं, आणि असं एक गाव तू तिथं उभं करतो. एक गाव नांदू लागते तिथं. ही किमया त्या नायकाच्या अंगी त्या लेखकानं मोठ्या खुबीनं दाखवलेली आहे. कुठेही आपल्याला वाचताना शंका येत नाही की हे कसं, हे अवास्तव आहे, याला काही आधार आहे का. सगळं सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे त्या माणसानं. फार कौतुक करावं वाटलं मी त्या ऋषिकेश बोलणार यांचं, आणि त्यांना फोन करून त्यांचं कौतुक केलंही. आणि एक अतिशय दर्जेदार कादंबरी आहे आमच्या हाती लागली, याचा आम्हाला विशेष आनंद झालेला आहे. मित्रांनो, आयुष्यभर मी अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. 56 वर्ष मला लेखन करता करता होत आहेत. आणि मग मला असं वाटलं की आपणही काहीतरी कोणाला तरी दिलं पाहिजेत. आपण घेत राहिलो आतापर्यंत, पण आता दिलं पाहिजेत, आणि म्हणून त्या भावनेतून हा पुरस्कार सुरू केलेला आहे. आणि असं वाटत होतं की बा ग्रामीण कादंबरी लिहिणारे आता नसतील कोणी, पण दरवर्षी नव्या नव्या जोमानं लिहिणारे लेखक आम्हाला उपलब्ध होत आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, कसं वाटलं आपल्याला?